नमस्कार मित्रांनो, आजकाल ट्रेडिंग करायची म्हटलं की सर्वात कॉमन आणि सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओव्हर ट्रेडिंग. ओव्हर ट्रेडिंग म्हणजे दिवसातून परत परत जास्त प्रमाणात केलेली ट्रेडिंग. माझा एक मित्र आहे, मला पुण्यामध्ये एका महिन्याखाली भेटला होता. त्याला खूप बेसिक नॉलेज होतं तेव्हा ट्रेडिंगचं. काल मला त्याचा मेसेज आला. मेसेजमध्ये तो म्हणतो की भाऊ, ओव्हर ट्रेडिंगवर एक व्हिडिओ बनव, खूप जास्त झालं, हे कंट्रोल होत नाही. तुम्हीच विचार करा किती सहज आणि किती लवकर लोक त्यात अडकतात आणि त्या जाळ्यात फसत जातात. ओव्हर ट्रेडिंग टाळायची असेल तर सर्वात आधी लक्षात घ्यावं लागेल की ओव्हर ट्रेडिंग का होते. ओव्हर ट्रेडिंग होण्यामागचे दोन रिझन असू शकतात. सर्वात पहिलं म्हणजे इमोशन्स, जे की मार्केटमध्ये अलाउडच नाही, आणि दुसरं म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. इमोशन्स म्हणजे जेव्हा आपल्याला प्रॉफिट होतो तेव्हा आपण एक्साइटमेंटमध्ये जाऊन जास्त प्रमाणात ट्रेडिंग करतो, जेव्हा लॉस होतो तेव्हा डिप्रेशनमध्ये जाऊन जास्त प्रमाणात ट्रेडिंग करतो, आणि जेव्हा परत परत लॉस फेस करावा लागतो तेव्हा आपण रिव्हेंज ट्रेडिंगचा शिकार बनतो. रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे काय? समजा माझा मार्केटमध्ये आज 2,000 लॉस झाला, तर मी मार्केटमध्ये आज कमीत कमी 1,500 तरी वापस काढणार, त्याशिवाय मी ट्रेडिंग करणं बंद करणार नाही. या दोन गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आपण ओव्हर ट्रेडिंगचा शिकार बनतो. ओव्हर ट्रेडिंग मधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला या गोष्टींवर कंट्रोल